सारखेच फुकतात आणि सारखेच माप कसं व्हायचं? बघितलं अजित पवारांनी कशी मुक्ताफळं उधळली तर. म्हणजे एकच दिवस झालाय की तुमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की 30 जून 2026 पूर्वी आम्ही कर्जमाफी करणार आहोत, पण त्या कर्जमाफी आपल्याला करावी लागणार. यातनं आलेला तो एक घमंड, तो एक गर्व, तो एक अहंकार, तो या अजित पवार अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मुखातनं कसा बाहेर आला हे तुम्ही बघताय शेतकरी मित्रांनो. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता घोषित होईल. त्या आचारसंहितेमध्ये सारखंच फुकटात, सारखंच माप अशी उत्तरं तुम्ही त्यांना दिले पाहिजेत, किंवा सारखंच तुम्हाला का मतदान करावं, सारखं तुम्हालाच का सत्तेमध्ये द्यावं. म्हणजे इतका ऐसान फरामोश प्राणी मी आयुष्यात बघितला नाही. नरेंद्र मोदींनी एक स्टेटमेंट काय दिलं तर यांनी अख्खा काकांचा पक्ष घेऊन भाजपच्या सोबत गेले. दुसरा मुद्दा म्हणजे काय तर 70,000 कोटीच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप असणारे हे अजित पवार आपला सगळा 70,000 कोटीचा जो काय जुमला आहे तो वाचवण्यासाठी भाजप सोबत गेले. आपले कारखाने, आपल्या सगळ्या संस्था, या सगळ्या गोष्टी वाचवण्यासाठी आणि आपलं पदही शाबूत ठेवण्यासाठी, पॉवरमध्ये राहण्यासाठी, पैसा, सत्ता, संपत्ती याच्यामध्ये लोळण घेण्यासाठी सन्माननीय अजित पवार हे भाजप सोबत जाऊन सरकारमध्ये सहभागी झाले. आणि बिचारा शेतकरी यांच्या सरकारच्या धोरणामुळे त्याच्या शेतमालाला भाव भेटत नाही, त्याच्यामुळे तो बँकेचं कर्ज भरू शकत नाही. आणि म्हणून जर का कर्जमाफी मागत असेल तर त्याला तुम्ही सारखंच फुकटात आणि सारखंच माप म्हणतात. कुठे फेडाल तुम्ही हे पाप? इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असताना त्याच्या जखमेवर तुम्ही त्या ठिकाणी फुंकर घालण्याऐवजी त्याच्या जखमेला आलेली खपली काढण्याचं काम करत असाल तर अजित पवार, येता काळ शेतकरी तुम्हाला माफ करणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये या अजित पवारांचा सुपडा साफ करा, असं मी शेतकऱ्यांना आवाहन करतो. सगळ्यात मोठा पश्चाताप मला तेव्हा आला जेव्हा हा माणूस म्हटला की निवडणुकीत जिंकण्यासाठी, निवडून येण्यासाठी आम्हाला अशा गोष्टी टाकाव्या लागतात. किती विचित्रपणा आहे, किती लबाडी आहे. आणि तुम्हाला सांगू का, महाराष्ट्रभरातल्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. ते यांच्या विरोधात सुद्धा मतदान करतात, परंतु मतदान यांनाच होतंय. त्याच्यामुळे ते ईव्हीएमचं वगैरे काय ते एकदा बघावं लागणार आहे, नाहीतर मग आपलं आयुष्य बर्बाद आहे, शेतकऱ्यांचं आयुष्य बर्बाद आहे. हे तुम्ही लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो. ह्या गोष्टी कशा होत आहेत, म्हणजे एवढी मगरुरी, एवढा सत्तेचा माज येतो कसा? आणि त्यांना माहिती आहे लाडक्या बहिणीसाठी 45,000 कोटी रुपये जुळवताना यांना आर्थिक शिस्त दिसलीच नाही. यांना 86,000 कोटी रुपयाचा शक्तीपीठ करत असताना आर्थिक शिस्त दिसलीच नाही. परंतु यांना शेतकऱ्यांचं 25, 30, 35,000 कोटीचं कर्ज माफ करत असताना मात्र खूप राज्याची चिंता लागलेली आहे. इतका राज्याचा काळजी करणारा अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री भूतो न भविष्यते या महाराष्ट्राला भेटलाय. आणि देवाला विनंती आहे की याला असं एकदा कोमात नेऊन घाल की राजकीय आयुष्यातून याला उठून टाक आणि या व्यक्तीला शेती करू दे घरी जाऊन. कारण की असे लोक जोपर्यंत राजकारणात राहतील तोपर्यंत शेतकऱ्याचं दिवाळच आहे. काय वाटतं लिहा कमेंट्स मध्ये, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये यांना जरा धडा शिकवा.